नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 10वीची सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवत आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही सांगा. यापूर्वीच आपण मराठी मीडियमची विज्ञान आणि तंत्रज्ञानची प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली, तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमध्ये ती सहज मिळेल. बघा, आजच्या पेपरची ही उत्तरपत्रिका. काही महत्त्वपूर्ण सूचना. 40 गुणांचा आपला पेपर होता, 2 तासाचा वेळ होता. आय होप आपल्याला हा पेपर नक्कीच सोपा गेला असेल. यापूर्वीच आपल्या चॅनलवर ज्या काही मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या होत्या 2020 पासून तर 25 पर्यंतच्या, त्या प्रश्नपत्रिका आपण सोडवलेल्याच होत्या. त्यानंतर IMP क्वेश्चनचा एक व्हिडिओ आपण टाकलेला होता. त्यातलेही बरेचसे प्रश्न या प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे आलेले आहेत. बघा, काही महत्त्वपूर्ण सूचना या आपण वाचल्याच असतील. या सूचनांचं पालन करूनच आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे. बघा, पहिला प्रश्न हा 5 गुणांचा होता. आता या ठिकाणी मी तुम्हाला उत्तरं दाखवते. तुम्ही ती उत्तरं लिहिली असतील तर त्या प्रश्नाचे पूर्ण गुण तुम्ही घ्यायचे आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी या पेपरमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले ते मला कमेंट करून सांगायचं आहे. बघा, पहिलं, चूज द करेक्ट आन्सर. पहिल्याचा सी या पर्याय बरोबर आहे. दुसरं बघा, बी पर्याय. तिसरा आहे डी. चौथा आहे ए. त्यानंतर पाचवं सी पर्याय. त्यानंतर बी भाग 5 गुणांसाठी. पहिल्या ए भागाला 5ही पर्याय आपले बरोबर असतील तर 5 गुण घ्यायचे आहेत. बी भाग बघा 5 गुणांसाठी त्याच पद्धतीने विचारलेला आहे. एक, गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. 3 शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. कुकिंग ऑफ फूड म्हणजे अन्न शिजणे. दुसरा आहे फळ परिपक्व होणे आणि तिसरं आहे दुधाचे दह्यात रूपांतर होणे. या तिन्ही क्रिया परिपक्वतेच्या आहेत आणि चौथं आहे बर्फाचं पाण्यात रूपांतर होणं, म्हणजे ते त्याचं विघटन होतं, म्हणून हा चौथा गट शब्द त्या ठिकाणी गटात बसत नाही, म्हणून त्याला आपण अंडरलाईन करायची. दुसरं बघा, सहसंबंध ओळखायचा आहे. मास किलोग्रॅम आणि वेट न्यूट्रॉन. पुढचं तिसरं बघा, चुकीबरोबर ते लिहायचं आहे आपल्याला दिलेलं विधान. पाण्याचं आकारमान 4 अंश सेल्सिअसला सर्वात जास्त
असते. हे विधान चूक आहे. पुढचं बघा, जोड्या लावायच्या आहेत. ए ग्रुपमध्ये आपल्याला थर्मामीटर दिलेलं आहे आणि बी गटामध्ये यांत्रिक ऊर्जा, तापमान मोजणे आणि विद्युतधारा मोजणे दिलेले आहे. त्याच्यातला ब हा पर्याय, तापमान मोजणे, हे बरोबर येतं. त्यानंतर 5वं बघा, प्रकाशाच्या अपस्करणात जांभळ्या किरणांची तरंगलांबी किती असते? हा प्रश्न विचारलेला आहे. तर ती तरंगलांबी असते 400 nm. त्यानंतर दुसरं बघा, सायंटिफिक रिझन, शास्त्रीय कारणे लिहायची आहेत आपल्याला कोणतीही 2 4 गुणांसाठी. 3 दिलेले आहेत त्यांनी. बघा ते तिन्ही प्रश्न, त्यांची उत्तरंही आपण पाहणार आहोत. बघा या ठिकाणी ते उत्तर दिलेलं आहे पहिलं आणि दुसऱ्या शास्त्रीय कारणाचं. या पद्धतीने आपण उत्तर लिहायचं होतं. जर लिहिलं असेल तर आपल्याला या प्रश्नाला पैकीच्या पैकी गुण मिळतील. बघा या ठिकाणी. त्यानंतर बी भाग बघा, 6 गुणांसाठी. थोडक्यात उत्तरं लिहायची आहेत कोणत्याही 3 प्रश्नांची. बघा पहिला प्रश्न, संमिश्रे म्हणजे काय? त्याची 2 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. दुसऱ्यामध्ये आपल्याला ऑक्सिडीकरण आणि क्षपण याचा फरक स्पष्ट करायचा आहे. आणि तिसऱ्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला किती युनिट वीज खर्च होईल तो दिवा चालण्यासाठी ते लिहायचं आहे. बघा ते उदाहरण. आणि चौथं आहे, इंद्रधनुष्याचं अपस्करण आपल्याला स्पष्ट करायचं आहे. बघा या प्रश्नांची उत्तरं. या ठिकाणी त्याचं उत्तर दिलं आहे बघा. पहिल्याचं, त्यानंतर दुसरं, त्यानंतर तिसरं, चौथं, पुढचा प्रश्न आहे तिसरा. दिलेल्या प्रश्नांमधून कोणतेही 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 15 गुणांचा हा प्रश्न आहे. बघा पहिलं, बघा या प्रश्नाचं उत्तर पहिल्याचं. 3 गुणांचा हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला या पद्धतीने लिहायचं आहे. हे पहिल्याचं उत्तर आहे. तीन गुणांसाठी अशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि ABC जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचं उत्तर या पद्धतीने लिहायचं आहे. बघा हे प्रश्न पुन्हा एकदा, ही आकृती आणि या आकृतीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. बघा ही उत्तर आपण या ठिकाणी पाहिली. त्यानंतर तिसरं बघा, एक उतारा दिलेला आहे आपल्याला, पॅसेज दिलेला आहे, पॅराग्राफ, आणि त्याचं वाचन करून आपल्याला विचारलेल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत.
बघा ती उत्तरं या पद्धतीने लिहायची. त्यानंतर चौथ्यामध्ये आपल्याला एक आकृती काढायची डायग्राम इलेक्ट्रिक मोटरची. बघा ते आकृती या ठिकाणी. अशी आकृती आपली काढणं अपेक्षित आहे. आणि त्याचीही माहितीसुद्धा लिहायची. तेव्हा आपल्याला या प्रश्नाचे 3 गुण मिळतील. बघा कंप्लीट त्याचं उत्तर या पद्धतीने हवं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 5वा. दिलेला चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. या पद्धतीने तो पूर्ण करा. मूलद्रव्ये आणि त्यांची अणुसंख्या आपल्याला लिहायची आहे दिलेल्या सारणीत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 4था. 3 उपप्रश्न आपल्याला विचारलेले दिलेल्या वर्णनांवरून आपल्याला मूलद्रव्यांची नावं लिहायची आहेत. ती बघा बोरॉन, सिलिकॉन पहिल्याचं, दुसऱ्याचं फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि ऑर्गॉन. सीचं कार्बन आणि सिलिकॉन. ही उत्तरं लिहायची आहेत 3 गुणांसाठी. 3ही प्रश्न सॉल्व केले असतील तर आपल्याला 3 गुण मिळतील. पुढचं बघा 7वं प्रश्न. एक तक्ता दिलेला आहे चार्ट. तो आपल्याला रिराईट करायचा आहे. हा चुकीचा चार्ट आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. हा पहिला गट जसाच्या तसा ठेवायचा आहे आणि सेकंडमध्ये हे जे काही पेनाने लिहिलेलं आहे हे आपल्याला लिहायचं होतं. आपण जर असंच लिहिलं असेल तर आपल्याला या चार्टला सुद्धा 3 पैकी 3 गुण मिळतील. बघा तो चार्ट अतिशय सोपा आहे. त्यानंतर 7वा प्रश्न. मृगजळ म्हणजे काय? ते कोणत्या परिस्थितीत दिसते आणि त्याचं उदाहरण. आभासी प्रतिमा आपल्याला दिसते. रोडवर पाणी साचल्यासारखं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते दिसतं. हे आपण लिहायचे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 5 गुणांसाठी. बघा पहिलं. तीन उपप्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ABC. पहिला 2 गुणांसाठी आहे. त्याच्यात आपल्याला अंतर्भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमाची आकृती काढायची आहे आणि तिला नावं द्यायची आहेत. Bमध्ये आपल्याला अंतर्भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेचं स्वरूप लिहायचं आहे आणि Cमध्ये आपल्याला त्या भिंगाची शक्ती काढायची आहे. बघा त्याचं उत्तर या ठिकाणी. त्यानंतर दुसरं. ॲल्युमिनियमच्या निष्कर्षातील मुख्य पायऱ्या लिहायच्या, विलय बिंदू लिहायचा आहे आणि अपघटन होताना वेळोवेळी ती का बदलावी लागते ते सुद्धा आपल्याला स्पष्ट करायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1ची बोर्ड क्वेश्चन पेपरची आन्सरशीट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.